ग्रामस्थांची सगळ्यांची विनंती आहे तुम्हाला, तुम्ही विठ्ठल महाराजांना सांभाळतात, आम्हाला सांभाळतात, आदरणीय मुंडे साहेबांना सांभाळा, धनंजयजी मुंडे साहेबांना मंत्री करा, तुमचे 50% कामं कमी होतील ही हात जोडून पाया पडून सगळ्यांच्या वतीने विनंती आहे. चला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. ग्रामस्थ आपल्याला महाराजांना नतमस्तक होतो. आमची सगळ्यांची वारकरी, काळकरी, मालकरी, शेतकरी आणि 2 जिल्ह्यातले सगळे ग्रामस्थांची सगळ्यांची विनंती आहे तुम्हाला, तुम्ही विठ्ठल महाराजांना सांभाळतात, आम्हाला सांभाळतात, आदरणीय मुंडे साहेबांना सांभाळा, धनंजयजी मुंडे साहेबांना मंत्री करा, तुमचे 50% कामं कमी होतील ही हात जोडून पाया पडून सगळ्यांच्या वतीने विनंती आहे. चला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. काय मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली? नाही, आज खरं तर आज श्री संत वैराग्य मूर्ती संत वामनभाऊ महाराजांच्या सप्ताहाची आज सांगत आहे. आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयजी हे गहिनाथगडाचे आणि वामनभाऊचे निश्चिम भक्त आहेत. विठ्ठल महाराजांवर त्यांची नितांत श्रद्धा आहे आणि या श्रद्धेपोटी आज ते आम्हाला दर्शन देण्याकरता, सर्वसामान्य लोकांना भेटण्याकरता ते सप्ताहाच्या निमित्ताने आले होते. परंतु कार्यक्रम संपल्यानंतर म्हणजे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं भाषण संपत्या क्षणीच माझ्या मनात, फक्त माझ्या मनातलं नाही, जे लाखो लोकांच्या मनामध्ये आहे, त्या लाखो लोकांच्या मनातली भावना फक्त मी एक प्रतिनिधी म्हणून आज मुख्यमंत्री महोदयाकडे व्यक्त केली. ती भावना अशी आहे की गेल्या 2 वर्षापासून आदरणीय मुंडे साहेब हे मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत आणि मुख्यमंत्री महोदय हे मंत्री परिषदेचे अध्यक्ष आहेत. म्हणजे मुख्यमंत्री हे त्या परिषदेचे अध्यक्ष असतात. म्हणून मुख्य माणसाकडं जे या मंत्री परिषदेचे अध्यक्ष आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे मागणी करणं हे आमचं एक इच्छा होती आणि ती त्या माध्यमातून आम्ही व्यक्त केली. त्याचा विषय असा आहे की मुख्यमंत्री महोदयांना आम्ही हजारो लोक जाऊन, शेकडो लोक जाऊन मुंबईला, नागपूरला किंवा इतर तर कुठे भेटू शकत नाहीत. आणि हे व्यासपीठ हे धार्मिक व्यासपीठ आहे. मीही वारकरी आहे. मी पांडुरंगाचा आणि श्री संत वामनभाऊचा निश्चिम भक्त आहे. गेल्या 4 पिढ्यापासून आम्ही वारकरी आहोत. परंतु जनतेच्या मनात जी खतखत आहे आणि जनतेच्या मनात जो मुंडे साहेबांचं मंत्रिपद काढून घेतल्यापासून जे जनतेच्या मनामध्ये दुःख आहे, ते दुःख व्यक्त करण्याचा मी एक प्रतिनिधी म्हणून प्रयत्न केलेला आहे. आणि तशी प्रकारची मागणी मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयाकडे केली की मग आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आपण आम्हालाही सांभाळतात, सर्वसामान्य लोकांनाही ते मदत करतात, गहिनाथगडालाही मदत करतात, विठ्ठल महाराजालाही तुम्ही सांभाळता, परंतु आमचं सर्वांचं भूषण म्हणजे फक्त जातीपातीचं एका जातीचं नाही तर 18 पगड जातीचं भूषण सर्वसामान्यांचा नेता म्हणून ज्या धनंजय मुंडे साहेबांकडे आम्ही पाहतो, ज्या मुंडे साहेबांकडे सर्वसामान्य लोक पाहतात, त्या मुंडे साहेबांना न्याय द्या. आणि तुम्हाला हात जोडून पायापडून आमची सगळ्यांची, माझी फक्त एकट्याची नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील नव्हे पूर्ण देश या महाराष्ट्रातील 2 जिल्ह्यातील लोकांची इच्छा आहे की आपण मुंडे साहेबाला मंत्री देऊन आम्हाला न्याय द्यावा. मुंडे साहेबांना मंत्रिपद नाही मिळालं तर त्यांचं काही नुकसान होणार नाही, परंतु याच्यामुळे आमचं सर्वसामान्य लोकांचं, कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं, वारकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशा प्रकारची भावना व्यक्त करण्याकरता मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना आज बोललो. काय वाटतं, तुम्ही मागणी केली मुख्यमंत्री विचार करतील यावरती? नाही, मला असं वाटतं की मुख्यमंत्री महोदय हे अतिशय प्रेमळ स्वभावाचे आणि प्रेमळ आहेत. त्यांना सर्व परिस्थितीची जाण आहे, त्यांना सामाजिक जाण आहे, त्यांना राजकीय जाण आहे. फार परिपक्व नेते आहेत ते महाराष्ट्राचे आणि म्हणून त्यांना सांगण्यापेक्षा आम्ही सांगावंच असं काही नाही. त्यांच्या मनात ती भावना नक्कीच असेल आणि आमच्याही सर्वांच्या भावनेचा आदर करून ते आदरणीय मुंडे साहेबांना नक्कीच मंत्रिमंडळात घेतील अशा प्रकारची आमची भावना आहे आणि आम्हाला ते न्याय देतील असं नक्की वाटतं.